हॅलो गाईज, व्हेरी गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं. बघा इकडे मम्मी पप्पांचं काय चालू आहे. काल जत्रेला गेलो होतो आम्ही मायका चिंचणीला. तर तिकडचं सगळं खोबरं त्यानं बघा काढायचं चालू आहे, साफ करायचं चालू आहे. आणि हे बघा, हे बुट्टी आणि सूप घेऊन आली होती मम्मी. लगेच आज कामाला पण आलो बघा. हे हां, भारी आहे का? पाणी त्यात राहते. हां, धुतलं पाणी गळून जातं. म्हणून तर म्हणले ना, जुनं ते सोनं बघ. यातलं पाणी सगळं निथळून जाणार. मोठं पाहिजे असं, म्हणजे पापड पण ना आपण वळला असते ना थोडं थोडं, असं वाळू घातलं ना लय भारी वाळतंय. होयच की. तसं मोठं एक मी सांगलीत आणणार आहे नंतर कधी गेली ना. आणि त्याला आपलं कॅरी बॅग घालून बांधून ठेवायचं काम झालं की. होय, भेटून जाईल. कपड्याने बांधून ठेवलं तर लय मोठं नाही, ह्याच्यापेक्षा जरा असं नाही मोठं नाही, असं एवढं असलं ना चांगलं, एवढं असलं ना अडकवून ठेवायचं रे. कपड्याने बांधून अडकवून ठेवायचं असलं आणि उन्हाळ्यात काढायचं. तर चला काय, आता खोबरं धुवून घेते स्वच्छ. आधी पहिलं तर हे धुवायचं. हे बघा, हे धुवून काढायचं. हे आपण बाजारात आणलेलं आहे आणि बाजारातली रस्त्याची धूळ माती त्याला लागलेली असत्या. तर ही स्वच्छ धुवून घेते आणि मग खोबरं धुते आणि मग ह्यात वाळवून दाखवते तुम्हाला. चला, ही जुनं ते सोनं असतं आणि ही लई उपयोगाला येतं. तर ह्याचं काम झाल्यानंतर बघा, आपण वाळवायचं स्वच्छ. आणि आपले भरपूर साडींचे पीस असतात, त्या पीसनं चांगलं व्यवस्थित बांधून घ्यायचं आणि कॅरीबॅगमध्ये घालून अडकावून ठेवायचं एका साईडला असं. तर असं आपण असं ठेवतो ना जी भिंतीला, असं सूप आणि हे, ते काय होतं, पालींचे पिल्ले जाऊन का नाही ते आपल्या ह्या वस्तूला खराब करतात, विषारी करतात. त्यामुळं ह्याला काय करायचं, आपण पीसमध्ये बांधायचं आणि कॅरीबॅग घालायचं आणि कॅरीबॅग अशी भिंतीला अडकावून ठेवायची. म्हणजे ज्या वेळेला आपल्याला त्या काम आहे त्यावेळेला काढलं, घेतलं आणि त्याचा उपयोग केला आणि त्याला स्वच्छ ठेवलं तर आपल्याला सालोसाल, म्हणजे वर्षानुवर्ष आपल्याला ही वस्तू वापरायला मिळते. आणि या वस्तूची आपण कदर नाही केली ना तर आपल्याला ही वस्तू पण आपल्याला जास्त दिवस टिकणार नाही. आणि आपण पैसे 100-150 म्हणजे कुठं तरी एवढं घालवून टाकतो. तर तिथं आपण काटकसर करायची नाही. म्हातारी माणसं विकाय बसलेले असतात आणि त्यांचं विचारांचं नुकसान कशाला करायचं ना. आणि कसं असतं, चिंचणी जत्रा असू नाही, कुठली जत्रा असू नाही, बाजार असो आपल्या गावचा, तिथं पण गेलं तर आपल्या ह्या लोकांना म्हणजे पैशाच्या बाबतीत काटकसर करायची नाही. तिथं कमीनं मागायचं नाही. त्यांना जेवढ्यानं म्हणलं तेवढ्याला द्यायचं. म्हणजे कसं होतं, त्यांनी आता मला 150, ह्याला 200 आणि त्याला 150 म्हणलं होतं. तर सुपाला 200 म्हणलं होतं. सूप एक आणलं आणि हे आणलं. तर सुपाला 200 म्हणलं होतं आणि ह्याला 150 म्हणलं होतं. मग दोन्ही मिळून आम्ही 300ला घेतलं. तर मी जास्त काय नाही, एवढ्यानंच द्या, 100नच द्या, 50नच द्या, असं काही मी कधीच करत नाही. म्हातारी माणसं बसले असेल त्यांच्याकडून आपल्याला शिकायला भरपूर मिळत असतं. आत्ता जी तरुणी पिढी आहे ना ती वाया चालल्या फोनमुळं. तर फोनमुळं वाया जायचं का चांगलं शिकायचं, भरपूर शिकायसारख्या आपल्या ऐतिहासिक वस्तू, ऐतिहासिक गोष्टी, ऐतिहासिक धरोहर जर जपायचे असले तर आपल्याला फोनमधनं चांगल्या चांगल्या गोष्टी शिकायच्या आणि तरुण पिढीनं त्या जपायच्या, ते पण म्हाताऱ्या माणसाला बघून. तर चला मी आता दाखवते वाळू घातल्यानंतर. असं जरा असं हलकंसं धूळ मिठी काढायची, माती उडलेली असते ना तेवढं, जी काय घाण नसते काय नसते. म्हणून त्याला कपडा बांधला का नाही व्यवस्थित, आपलं काम झाल्यानंतर कपडा बांधून ठेवला की चकाचक राहते. चला आता खोबरं धुवून घेते. आणि लई मस्त, म्हणजे ही आपली इतकी जुन्या जी परंपरा आहेत ना आपल्या, त्या जपल्याच पाहिजे त्या आपण. आता हे बघा, हे आधी सगळं मातीचं पाणी काढणार, धूळ झालेली. आणि खोबऱ्याला कसं होतं आहे, लगेच बुरा येतं आहे. त्यामुळं खोबऱ्याचा आधी सगळं बारीक कचरा, घाण पाणी काढून घ्यायचं. हे बघा किती घाण पाणी आहे. आणि हळूच असं स्वच्छ जाग्याला धुतलं का नाही झाडाच्या खाली, तर तिथलं पडल्याला आपण घेता येते आपल्याला. असं जर बाथरूमच्या साईडला आणि घाण गटरीच्या जाग्याला खोबरं धुवायचं नाही, भाज्या धुवायचं नाही. असं धुतलं तर जमिनीतच पाणी जाते आणि ते झाडं ओढून घेतात, झाडांच्या मुळातच जातं पाणी. त्यामुळं असं स्वच्छ जाग्याला करायचं. ज्याला जागा नाही ते नाईलाज आहे, त्यांना काय आपल्याला बोलता येत नाही. नंतर घेते, आता अजून दाखवत तुम्हाला. असं 2-3दा काढणार, त्यानंतर मी बालतीत टाकणार अजून एकदा आणि परत स्वच्छ धुवून घेणार. आणि मग परत ते आपलं जे आणलं आहे ना बांबूचं, ते बांबूचे परातीसारखंच आहे, त्याला बुट्टी म्हणतात का, बुट्टी दुसऱ्याला म्हणतात रे गोल्याला.
परातच म्हणायला पाहिजे, आपण बांबूची परातच म्हणलं पाहिजे. हां, परातीसारखंच आहे. तर हे असं आता हे अजून एकदा मी काढणार आहे, चांगलं स्वच्छ धुणार आहे. एक एक तुकडा हे बघा असा बुरा आलेला झाला आहे ना. मग आपल्याला खोबऱ्याच्या वड्या जर करायच्या असल्या तर खोबऱ्याच्या वड्या करा. आणि वाळवून ठेवलं, आता उन्हाळ्याचे दिवस आहे तर आपल्याला हे कामाला येणार. चांगलं वाळवलं तर 1-2 महिने जाणार मसाला वाटायला. आपला आधीमध्ये आपलं वांग्याला लागतं, दोडक्याला लागतं, आणि आपली येळवणीची आमटी असतात त्यावेळी लागतं खोबरं. आम्ही काय करतो आहे, मटण अंड्याला वापरत नाही. देवाचं चिंचणीच असते ना, ज्या देवाला चालत नाही ना त्या देवाचं जर खोबरं फोडून आणलं ना, नारळ, तर आम्ही ते आपल्या साध्या भाजी आमटीत टाकून मोकळं करतो. नाही तर मग असंच आपलं गूळ खोबरं पोरांना द्यायचं, नाही तर मग खोबऱ्याच्या वड्या करायच्या, असा उपयोग करायचा. हे बघा किती निघालं पाणी. ही दुसरी वेळ आहे. आता पाणी बघा कसलं खडूळ झाले. तर आपण जर स्वच्छ धुतलं तर स्वच्छ खायला मिळणार आणि आपल्याला पोटाचे विकार होणार नाहीत. आता ही किती धूळ मिळते बघा. हे बघा धूळ किती आहे. तर ही अशी धूळ जर काढायची आणि आपण पण निरोगी राहायचं आणि आपल्या घरातल्यांना पण निरोगी ठेवायचं. आता ही पाणी आहे का नाही, आता इथं झाडं आहेत माझी, तर त्या झाडातनीच हे बघा ही झाडं आहेत ना, ही झाडच माती ओढून घेणार पाणी हे असं. त्यामुळं मी असं हे शेवाळ्याला जागा आहे ना, ते आता पाण्यामुळे होत असते, घासून घेते मी सारखं वरचीवर. पण ही अशी घाण जागा असते अशा जागेला करायची नाही. हे असं एका जागेला वेगळ्या साईडला पाणी घालवायचं, ते पाणी झाडं ओढून घेतात. आता बघा अजून एकदा तुम्हाला दाखवेल. ही तिसरी वेळ आहे. आणि जे लोक करतात बघा तुम्हाला दाखवते मी लई जागेला बघते, म्हणजे अशी शेतात जाताना या बाहेर जाताना बघते ना मी, असं खिडकीतनी घातलेलं असतं ना, मला लई जीवाला लागतं. कसं सांगू का तुम्हाला, पाली फिरते त्या तिथं, साप फिरून जातात, मच्छर आणि किडा मुंगी त्या खोबऱ्यावरनं फिरून जातात. मग ते आपण भाजी आमटीत घालायचं काही उपयोग नाही. मग त्यापेक्षा तसं जर ठेवल्याला जर खोबरं असलं ना, तर तुम्ही काय करा, म्हणजे एकसारखं ना खोबरं ताजंच जरा असं धुवून घ्यायचं आणि त्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आणि त्याचं दूध तयार करायचं आणि त्याचं खोबरेल तेल काढायचं. मी काढलं होतं, छान निघतं खोबरेल तेल, छान मस्त होतं एकदम. तर असं ताजं जर आपल्याला जर होत नसलं ना, तर तसं न वाळू घालता उघड्या खिडकीतनं हे वाळू घालू नका. पाली फिरलेल्या असतात आणि घाणच असतं ते. उघडं राहणं म्हणजे आपल्या पोटाला आपण आपल्या शरीरात घालतोय, तर आपण शरीरात घालायचं तर आपल्या शरीराला निरोगी ठेवायचं आहे, तर आपण तेवढी जागरूकता ठेवली पाहिजे नाही. तर त्या जागरूकतेसाठी ना, ती जर ह्याचे साथ तुम्हाला जर करा येत नसलं ना, तर मग असं दूध काढून खोबरेल तेल करा आणि ते वापरायला घ्या. आपल्याला डोक्याला लावायला हातापायाला लावायला चांगलं आहे ते. फक्त खिडक्यातनी घालू नका. खायचं असलं तर मग ह्याचे साथ असं व्यवस्थित वाळवून आणि झाकून ठेवून द्या, नाही तर मग वापरून मोकळं करून घ्या. आमटीला हे घालून वड्या करून. एवढंच माझं म्हणणं आहे. मला लई वाईट वाटतं असं जर धूळ असं पाली फिरलेलं असलं, आणि मला सांगू वाटत असते. मग ते मी माझ्या व्लॉगतर्फे तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते. ते तेवढा माझं विनंती आहे की असं खिडकीच्या जाग्याला हे ठेवू नका, उघड्या जाग्याला ठेवू नका आणि ते आपल्या जेवणात घालू नका. एवढेच. चला आता मी नंतर दाखवतो तुम्हाला. हे तिसरं पाणी आहे. आता अजून 3-4 पाण्यानं धुणार. हे सगळं स्वच्छ होणार, खोबरं सफेद झक होणार, एकदम सफेद काढणार मी. मला कसं आहे, काम केलं तर चोख केल्याला आवडतं, नाही तर मग मी त्या कामाला लागत नाही. आणि सकाळपासून माझं कामं टेरेसवर जाऊन झाडांना पाणी घालून, काल जत्रेतनं आलेली सगळी कपडे घडी करून ठेवली, ती खाली घेऊन आली आणि म्हणलं आता चला खोबरं फोडून व्यवस्थित धुवून धावून वाळू घालूया. हे बघा किती धूळ निघाली, हे बघा किती धुळीचं पाणी निघालं. मग पाणी काही वाया जात नाही, फक्त नळाला लावायचं नाही. नळाला लावलं म्हणजे पाणी जास्त वाया जातं. असं एक बादली घेतली आणि 3-4 वेळा धुतलं का नाही, एक कळशीभर पाण्यात होऊन जाते. आणि जास्त खोबरं असलं तर एखादा नारळ असला तर एखाद्या तांब्यात होते. पाण्याची बचत पण होत्या आणि आपले खायचे पदार्थ असतात त्याला आपल्याला आपल्या शरीर आरोग्य धन संपदा कशाला म्हणलेला आहे, तर त्याला आपल्याला खरबोची संपत्ती आहे आपलं शरीर. तर त्याला जर जपायचं असलं ना, तर त्याला आपण असं स्वच्छ करून केलं पाहिजे. बायकांना सवड नसली आणि माणसांना असली थोडीशी वेळ असली तर असं सकाळचं एका जाग्याला मैदानात बसून स्वच्छ करून थोडंसं मदत करून दिली तर काही हरकत नाही आहे. म्हणजे एकमेकाच्या जीवाची पण पर्वा केली पाहिजे, एकमेकाची काळजी केली पाहिजे, एकमेकाला कामात मदत केली तर काही कमी नाही पडत. इकडं तिकडं हिंडून आपण वेळ वाया घालवतो. ती वेळ आपल्या घरात आणि आपल्या मुलाबाळांना शिकवायसाठी आपण केलं तर आपली मुलं बाळं शिकणार. खोबऱ्याची पाटी तिकडे घे जरा. कुठं नाही तिकडे नाही घेत मैदानात, ती दाखवणार मी नंतर.
आता दाखव जरा थोडंसं. तर हे बघा, ही 4थी वेळ आहे आणि किती स्वच्छ झालं बघा खोबरं. हे बघा. तर असं आपलं ही आरबो खरबोरी संपत्ती आहे. धन दौलत हिचं राहणार आहे. आपण निरोगी राहिलं तर 4 दिवस जादा जगू आणि 4 दिवस आपल्या घरच्यांना आपण मदत करू. मदतीच्या हाताने आपण परिस्थिती सुधारायला त्यांना तेवढीच मदत होईल आपल्याकडून. तर चला. हे मम्मी काय म्हणते बघा. मी म्हणलं पोरांना बायकांना जर शिकवायचं असलं तर असं हे भाऊ शिकवायचा की जे आपल्या संसारात कामाला येईल, आपल्याला कामाला येईल, आपल्या मुलाबाळांना स्वच्छ खायला मिळेल. तर ही शिकवा. फक्त फोनवर 4-4, 5-5 तास गप्पा मारायला शिकवू नका. काकू कडू आहे काय मला म्हणतात, तू कडू आहे, तू कडू आहे. असं ते कडू औषध चांगलं असतंय म्हणलं, खाऊन घ्या. हाय तोवर जिंदी. गोडनं साखर होत्या. गोडनं साखर होत्या. आता ही परत स्वच्छ धुवून घेते आणि मग अजून एकदा ह्याला नळाखाली ही करते स्वच्छ असं आणि मग वर ठेवून येते. तर चला. इथंच आहे अक्कलकोट. इथंच लावला का ती हात पाट्या? कसं आहे त्याला म्हणायचं सुगरण. सुगरण माझी खांडेव्याची सुगरण. माझं कौतुक नाही करत. मला असं वाटतं की आपल्या जगातल्या, आपल्या भारत देशाच्या सगळ्या मुलींनी, मुलांनी असं सगळ्या गोष्टी चांगल्या शिकावत्या. काकू जिंदी आहे तोपर्यंत शिकून घ्या. माझ्या पोरांना मी आवडत नाही. माझी पोरं ना मला लय काय काय बोलते ते. आम्ही म्हणतोय बाजिंदी काकू. बाजिंदी काकू म्हणतात, आई चांगली नाही म्हणतात, लय हुशार आहे, अतिशानी आहे असं म्हणतात. ते म्हणते म्हणा काय तुम्ही शहाणा असता तर म्हणलं असता का मूर्ख आहे. आणि मम्मी आम्हाला काय म्हणते म्हणजे शानी कावळं. शानी कावळं जायचं मतलब ती शानी कावळं आहे. आई तर कधी चांगली गोष्ट घेतलीच नाही. अशी आहे ती कडू आहे तिला पोरं माझी. चला. हसते बघा कडू म्हणून हसते मला. मागं जा की जरा. मी म्हणते मला कडू म्हणा चालतंय पण कडू औषध चांगलं असते आपल्या जीवनाला आणि शरीराला. तर घ्या. चला आता वर वाळू घालून येते. श्री स्वामी समर्थ. आज बघा देवपूजा झालेली आहे आणि आज संकष्टी आहे आणि आमचं चाललं आहे गहू काढायचं. पण म्हणलं पूजापाठ करून मग आपलं शेतात जायचं. तर सगळ्यांना सुखी ठेव देवा, सद्बुद्धी दे, कष्ट करायला ताकद दे. काकूखंड हेच मिळणार तुम्हाला. हेच आशीर्वाद देवासंग मी मागणार तुमच्यासाठी पण आणि घरातल्यांसाठी पण, म्हणजे सगळ्यांसाठीच. तर चला आता जाऊया. हे बघा इकडं क्लीन झालेलं आहे. आता भाजीला लागायचं. चपात्या झालेल्या आहे त्या. पाणी भरून झालं सकाळचं. आता भाजी करायची आणि मग जेवायचं आणि मग जायचं. तर आज शेतात काका लवकर गेल्यात. त्यांना पुढं पाठवलं. म्हणलं बायका येणार आहेत का काय काय माहिती. सांगितलं होतं काल पण काय आल्या नाही त्या. मग आता मी जाते आणि मग थोडीशी हेल्प करायची आणि मग आणि यायचं. मग उद्या बाया आल्या तर ठीकच आहे. या 2-3 दिवसात गहू काढून घ्यायचा आहे. मला कसं आहे अशी पूजा व्यवस्थित असं केलं ना तर घरात सगळं म्हणजे वातावरण प्रसन्न वाटतं आणि कामाचा कंटाळा निघून जातो. बघा आता खोबऱ्याच्या वड्यासाठी हे वाटून घेतलं मिक्सरला. जरा मोठं खोबरं. हे चिंचणीत आणलेलं खोबरं आहे. वाळवून ठेवलं होतं त्यामुळे आता टाईम मिळाला तोपर्यंत म्हटलं करूया. चला आता बघूया कसं जमतंय का वड्या. नाही जमल्या आता तसंच आपलं हलव्यासारखं करायला बघती. पण नाही जमलं ना तर एवढं काही मला वाटत नाही. का तर आपण घरातलं खातोय आणि स्वच्छ खातोय त्यामुळे जीवाला लागत नाही काय की म्हणजे परफेक्ट नाही आलं तर. फक्त स्वच्छ आणि चांगलं पाहिजे एवढंच माझं म्हणणं असते. कोणी पण करू द्या पण स्वच्छ आणि चांगलं निवडक केलं तरच आवडतं मला. नाही तर अजिबात आवडत नाही. तरी आमटी काला करून खायला चाललं आहे बटाट्याची. आणि आम्हाला इथं हे बघा फरसाणाची केलेली आहे. इथं आतून जेवायला लागलं आहे. इथं माझं घेतलं आहे मी असं साधं सिंपल घेतलं आहे. आज वाटीत घेतलं नाही. मला लई भूक लागल्या आणि काम पण भरपूर राहिलेलं आहे. आणि हे बघा विहान मा कढईत ते खोबरं टाकताना वाटून मला म्हणायला लागला आई काय करत्या मुलाला माहीत असतं काय गॅस कट्ट्यावर आत गेलेले असले की येऊन विचारतं
आज आई काय बनवत्या है ना मुला? हां